झालं. इयत्ता 8वीचा जो आपण 9वं प्रकरण पाहत होतो, मागच्या तासिकेला आपण त्यातला बराचसा भाग बघितलेला आहे. आता ते प्रकरण जे आहे 9वं प्रकरण स्वातंत्र्य लढ्याचं अंतिम पर्व, हे प्रकरण आपण पाहिलेलं आहे. म्हणजे थोडा भाग त्यातला आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय बघितलेलं आहे आपण. 1935चा कायदा, तो ब्रिटिश सरकारनं 35चा कायदा भारतीय लोकांच्यासाठी अंमलात आणला, पण त्या 35च्या कायद्यानं राष्ट्रीय सभेचं आणि मुस्लिम लीगचं दोघांचं देखील समाधान झालेलं नाही. त्यामुळे तो 35चा कायदा अंमलात येऊ शकला नाही. आपण बघितलं त्याच्यानंतर राष्ट्रीय सभेनं प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये निवडणुका लढवून 8 प्रांतांमध्ये बहुमतानं निवडून आलेले आहेत, हे देखील आपण बघितलेलं होतं. म्हणजे दुसरं महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा बघितलेलं होतं. छोडो भारत चळवळ बघितलेलं होतं. छोडो भारत ठराव देखील आपण बघितलेलं होतं, जी गावालिया टँक मैदानावरती या छोडो भारत ठरावावरती शिक्कामोर्तब झाला. आणि 8 ऑगस्ट 1942ला हे छोडो भारत आंदोलन या ठरावासाठी शिक्कामोर्तब आपण पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं. आणि त्याच्यानंतर महात्मा गांधींनी देखील त्यातल्या भारतीय लोकांना आंदोलनासाठी सज्ज होण्यासाठी करेंगे या मरेंगेचा नारा दिला, आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीनं या आंदोलनाची सुरुवात जी झालेली होती ती आपण पाहिलेलं होतं. बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला होता. आबालवृद्धांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता, हे आपण पाहिलेलं आहात. त्याच्यानंतर त्यातलाच एक भाग म्हणजे युद्धाला विरोध म्हणून, म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताला न विचारता व्हाईसरॉयने सांगितले की भारत हा या युद्धामध्ये इंग्लंडच्या बाजूनं उतरलेला आहे, आणि त्याला विरोध म्हणून बऱ्याच लोकांनी हे आंदोलन केलं. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक आंदोलनाचा जो प्रकार होता तो वैयक्तिक आंदोलन, याच्यामध्ये वैयक्तिक सत्याग्रहाचा तो प्रकार होता. याच्यामध्ये काय करायचं, ब्रिटिश सरकारचे कायदे जे मोडायचे ते सामूहिकरित्या न मोडता एकेका व्यक्तीनं ब्रिटिश सरकारचे कायदे काय करायचे ते मोडायचे होते. त्या पद्धतीनं जे आंदोलन केलं गेलं त्याला वैयक्तिक सत्याग्रह असं म्हटलेलं आहे. या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये पहिले जे सत्याग्रही होते ते कोण होते तर आचार्य विनोबा भावे. त्याच्यानंतर हे देखील आपण बघितलेलं होते की शिरीष कुमार या शाळकरी मुलानं देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. वंदे मातरम गीत म्हणत या ब्रिटिशांच्या विरोधात प्रखर लढा देण्याचा प्रयत्न केला, हे देखील आपण बघितलेला होता. त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी अमानुषपणे त्याचा हत्या केली, हे देखील आपण बघितलं होतं. म्हणजे ब्रिटिश लोक लहान मुलांच्यावर आपण गोळीबार करतो याचं देखील भान त्याला नसायचं. म्हणजे भारतीय लोक म्हणजे गुलाम आहेत अशी वागणूक त्यांनी आजपर्यंत भारतीय लोकांना दिलेली होती. त्याच्यानंतर भूमिगत चळवळी देखील आपण बघितल्या. भूमिगत चळवळीचाच एक भाग आपण भूमिगत चळवळ बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये जयप्रकाश नारायण यांनी भूमिगत चळवळीची नेतृत्व स्वीकारलेलं होतं. आणि त्यातलाच एक भाग सिंध प्रांतामध्ये भूमिगत चळवळीतलाच एक भाग आहे. सिंध प्रांतामध्ये हेमू कलानी, या हेमू कलानीला एक बातमी लागली की ब्रिटिश सरकार आपलं हत्यारबंद सैन्य घेऊन म्हणजे रेल्वेनं येत आहे. हे रेल्वेनं सैन्य हत्यारबंद कशासाठी येत आहे की जे ठिकाणी आंदोलनं चालू आहेत ते आंदोलनं दडपण्यासाठी ती येत आहे, हे या कलानीला कळालं, हेमू कलानीला. आणि त्यामुळं त्या हेमू कलानीला काय केलं की आपल्या सहकार्यांना घेऊन ज्या मार्गावरून ते रेल्वे हत्यारबंद सैनिक येऊ लागलेले आहेत त्या रेल्वे मार्गाचा पूलच त्यांनी काय केला, उद्ध्वस्त केला. म्हणजे जेणेकरून आंदोलकांच्यापर्यंत ते हत्यारबंद सैन्य पोचू नये, ही भूमिका या हेमू कलानीची होती. पण ही बातमी ब्रिटिशांना कळाली, हे कोण कारस्थान कळलं हे ब्रिटिशांना कळालं. आणि त्यामुळं त्या हेमू कलानीला ब्रिटिश सरकारनं काय केलं, न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली. त्याच्यानंतर सध्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये असणारं कर्जत तालुक्यामध्ये भाई कोतवाल यांनी आंदोलकांचं एक फौज उभारलेलं होतं. त्याचं नाव होतं आझाद दस्ता. आणि त्यांच्याच बरोबरीनं नागपूरच्या जनरल आवारी यांनी काय केलेलं होतं, लाल सेना नावाचं आंदोलकांचं एक गट स्थापन केलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं सरकारला सळो की पळो करण्याच्या दृष्टिकोनातून आझाद दस्ता, लाल सेना यासारख्या आंदोलनकर्त्यांनी काय केलं होतं, ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून ठेवलेलं होतं. म्हणजे ब्रिटिश यंत्रणा खिळखिळीत करण्याच्या दृष्टीनं प्रत्येक भारतीय नागरिक काय करत होता, प्रयत्न करत होता. आणि त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका बजावली भारतामध्ये प्रक्षेपण केंद्र, म्हणजे हे भाषण आपलं जे काय प्रसार माध्यम म्हणतोय आपण, प्रक्षेपण केंद्र त्यावेळी स्थापन करणं एवढं सोपं नव्हतं. आता सगळं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, पण त्यावेळी देखील आपल्या देशातल्या लोकांनी म्हणजे याच्यामध्ये मुंबईमधील विठ्ठल झवेरी आणि उषा मेहता यांच्या साथीदारांनी काय केलं,
एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केलं आणि त्या गुप्त प्रक्षेपण केंद्राचं नाव होतं आझाद रेडिओ. त्या गुप्त प्रक्षेपण केंद्राचं नाव काय होतं? आझाद रेडिओ. आणि आझाद रेडिओ जे आहे त्या आझाद रेडिओ मार्फत काय त्यांनी केलं? आझाद रेडिओ मार्फत त्यांनी एकतर भारतीय आंदोलकांना प्रोत्साहन निर्माण करण्याचं काम केलं. म्हणजे याच्यातून काय केलं? राष्ट्रभक्तीची गीतं गायली जाऊ लागली. एवढंच नाही तर ज्या देशभरामध्ये आपल्या देशातून आंदोलन सुरू आहे, ज्या ज्या लोकांनी ब्रिटिश सरकारला सळोकीपळो करून ठेवलेला आहे, ब्रिटिश यंत्रणा खळखळीत करून ठेवलेला आहे, त्यामध्ये यशस्वी झालेली भारतीय लोक आहेत, त्या भारतीय लोकांच्या बद्दलच्या बातम्या म्हणजे यशस्वी आंदोलनांच्या बातम्या या आझाद रेडिओवरून प्रसारित करण्यात येऊ लागलं, काय जेणेकरून भारतीय आंदोलकांना परत काय व्हावं? प्रोत्साहन मिळावं, उत्साह वाढावा आणि आंदोलन मोठ्या प्रमाणात व्हावं या दृष्टीनं हे प्रसार माध्यमं म्हणजे आझाद रेडिओमार्फत केलं गेलं. त्याच्याशिवाय देशभक्तीपर बातम्या देखील भाषणं, बातम्या अशा पद्धतीनं देशात म्हणजे लोकांच्यामध्ये चैतन्य आणि उत्साहाचं वातावरण आंदोलकांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम या आझाद रेडिओनं केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं अशा प्रकारची प्रक्षेपण केंद्र कोलकाता, दिल्ली, पुणे या ठिकाणी त्या काळात काही ठिकाणी चालली. त्याच्यानंतर या आंदोलनामध्ये बऱ्याच लोकांनी प्रतिसाद देत मग त्यावेळी अनेक ठिकाणी प्रतिसरकारांची स्थापना करण्यात आली. प्रतिसरकारची स्थापना त्यावेळी प्रतिसरकारला पत्री सरकार असं देखील म्हटलं जातं. पत्री सरकार नावानं देखील त्यावेळी ते प्रसिद्ध झालेले आहेत. अशाच प्रकारचे काही देशभरामध्ये काही ठिकाणी ब्रिटिशांच्या ज्या सत्ता होत्या त्या सत्तांची किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून त्या ठिकाणी प्रतिसरकारांची स्थापना करण्यामध्ये देखील काम यशस्वीरित्या काम आपल्या भारतीय लोकांनी केलेलं आहे. त्या प्रतिसरकार म्हणजेच लोकाभिमुख शासन व्यवस्था निर्माण करण्याचं, सरकार स्थापन करण्याचं काम आपल्या भारतीय लोकांनी केलेलं आहे. हे कुठं केलं? बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया, आझमगड, त्याच्यानंतर बिहारमधील भागलपूर, पूर्णिया या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रतिसरकारांची स्थापना करण्यात आली आणि लोकाभिमुख सरकार स्थापन करून अन्यायी ब्रिटिश अधिकाऱ्यांना तिथून हाकलून लावलं आणि तिथला कारभार ते स्वतः तिथले लोक पाहू लागले. अशाच प्रकारचं प्रतिसरकारची स्थापना आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 मध्ये प्रतिसरकारची स्थापना या साताऱ्यामध्ये केलेली आहे. आणि या साताऱ्यामध्ये प्रतिसरकार स्थापन केल्यानंतर त्या प्रतिसरकारमार्फत कारभार, लोकाभिमुख शासन व्यवस्था त्या ठिकाणी सुरू झाली. आणि त्याच ठिकाणी साताऱ्याच्याच भागामध्ये कुंडल या ठिकाणी देखील क्रांती अग्रणी GD उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं तुफान सेना यांच्या माध्यमातून हे प्रतिसरकारचा कारभार सुरू होता. त्या ठिकाणी प्रतिसरकारच्याकडे सरकार स्थापन केल्यानंतर काय काय कामं त्यांनी केली? ज्या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन केलेलं आहे त्या भागामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणं, तिथं सुव्यवस्था टिकवणं, गुन्हेगारांना शिक्षा देणं यासारखी कामं प्रतिसरकारमार्फत तिथे केलं जात होतं. सरकारनं नेमलेल्या लोक न्यायालयाद्वारे जे काही न्यायदान दिलं जाईल ते न्यायदान देखील लोक हसतमुखानं काय करायचे म्हणतात लोक न्यायालय. जे काही एखाद्यानं गुन्हा केला तर ते लोकांच्या पुढं आणलं जायचं आणि त्याच्यामार्फत लोकांच्यामधूनच त्याला ह्याला कोणत्या प्रकारची शिक्षा द्यावी हे लोकच सांगायचे. हे लोक न्यायालय त्या ठिकाणी प्रतिसरकारच्या काळात स्थापन झालेल्या होत्या आणि त्या प्रतिसरकारमार्फत न्यायनिवाडा करण्याचं काम या साताऱ्यामध्ये देखील झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक या प्रतिसरकारनं केलेलं महत्त्वाचं काम म्हणजे पूर्वी जी सावकारशाही होती भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेली ही सावकारशाही आहे आणि या सावकारशाहीमुळं शेतकऱ्यांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत होती आणि त्यामुळं त्या सावकारशाहीला विरोध देखील या प्रतिसरकारनं केलेला आहे. एवढंच नाही तर दारूबंदी केली, साक्षरता प्रसार देखील केला, म्हणजे जातीभेद निर्मूलनाची कामे केली. कारण आपल्या देशामध्ये आज देखील बघताय तुम्ही जातीभेद मांडलं जातं, त्यावेळी तर प्रचंड अशा प्रमाणात मांडलं जायचं, त्याला देखील विरोध करण्याचं काम या प्रतिसरकारनं केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे विधायक कामं करण्याचं काम या प्रतिसरकारनं केलेलं आहे. यात दोन उद्दिष्ट त्यांनी साध्य केलं की चांगल्या प्रकारे सरकार चालवणं आणि ब्रिटिशांना हाकलून ब्रिटिशांना विरोध करणं. या दृष्टीने दोन प्रकारची कामं या प्रतिसरकारनं त्यावेळी केलेलं आहे आणि त्यामुळं प्रतिसरकार ही जनतेची प्रेरणास्थानं बनलेली आहे.
आणि त्याच्यानंतर हे जे चले जावचं आंदोलन सुरू झालं, जे महात्मा गांधींनी सांगितली करेंगे या मरेंगे, आजपासून आपण सर्वजण स्वतंत्र आहोत, आणि या चले जाव चळवळीचं जे महत्त्व आहे ते महत्त्व मोठ्या प्रचंड अशा प्रमाणात महत्त्व वाढलेलं होतं. 1942च्या या चळवळीनं देशव्यापी आंदोलन म्हणजे देशव्यापी आंदोलनाचं स्वरूप धारण केलेलं होतं. आणि याच्यामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्या उद्दिष्टांप्राप्ती आबालवृद्ध जे सगळे लहान मोठे आंदोलक याच्यामध्ये होते, आबालवृद्धांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. आंदोलकांची संख्या प्रचंड होती. यात फक्त एकच लोकांच्या मनामध्ये होते की ब्रिटिश सरकार उलटून टाकायचं आणि भारतामध्ये आपलं सरकार प्रस्थापित करायचं, आपण स्वतंत्र व्हायचं या दृष्टीनं. आणि हे उद्दिष्ट डोळ्यासमोर असल्यामुळं अनेकांनी आपलं आत्मबलिदान दिलं. प्राणाची पर्वा न करता आंदोलकांनी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आणि यात ब्रिटिश सरकार आंदोलकांच्यावरती लाठी हल्ला करत होतं, तुरुंगात डांबत होतं. पण अशी परिस्थिती निर्माण झाली, या आंदोलकांची संख्या एवढी अफाट होती की या लोकांना, भारतीय लोकांना, आंदोलकांना तुरुंगात डांबून ठेवायला देखील जागा शिल्लक नव्हती. एवढे तुरुंग पॅक झाली होती आंदोलकांच्यामुळं. तरी देखील आंदोलक रस्त्यावर येत आणि आंदोलन करत होते. म्हणजे अशा पद्धतीनं देशातील तुरुंग देखील कमी पडत होते. आपल्याच देशातली तुरुंग आपल्या आंदोलकांना म्हणजे तुरुंगात टाकता येत नव्हतं. एवढी परिस्थिती हालाकीची त्या ब्रिटिशांची झालेली होती. ब्रिटिशांची अवस्था अतिशय दयनीय झालेली होती. कळत नव्हतं, आंदोलनानं तीव्र रूप धारण केलेलं होतं. आणि अशावेळी आपल्या देशामध्ये अनेक संत मंडळींनी देखील मोठं मोलाचं काम केलेलं आहे. याच्यामध्ये साने गुरुजी असतील किंवा संत तुकडोजी महाराज असतील, यांनी या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवण्याचं काम त्यावेळी त्यांनी केलेलं आहे. म्हणजे राष्ट्रव्यापी आंदोलन जे सुरू झालं, या राष्ट्रव्यापी आंदोलनाला राष्ट्रव्यापी आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेण्याचं काम या लोकांनी केलं. आणि त्यामुळं या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असं देखील इतिहासामध्ये ओळखलं जातं. आता या आंदोलकांचं कार्य, हे आंदोलन अशा पद्धतीनं महात्मा गांधींनी सुरूच ठेवलेलं होतं. तेवढ्या दुसऱ्या पद्धतीने देखील देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते ते सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस, या सुभाषचंद्र बोस यांचं कार्य आपण इथं आता बघायचं आहे. आझाद हिंद सेना म्हणजे आझाद हिंद, पुढचा जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो आझाद हिंद सेनेचा मुद्दा आपल्याला इथं बघायचा आहे. आझाद हिंद सेना हे जे आहे भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी या वेगळ्या पद्धतीनं आझाद हिंद सेना कार्य करत होतं. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची वेगळी पद्धत या आझाद हिंद सेनेनं केलेलं होतं. या आझाद हिंद सेनेचं कार्य आपण आता बघणार आहोत. आझाद हिंद सेना याचं कार्य. आता हे आझाद हिंद सेना जे आहे, आझाद हिंद सेनेचं कार्य पाहत असताना म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आझाद हिंद सेना काम करत असताना सुभाषचंद्र बोस या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व करणारे आहेत. अभूतपूर्व प्रयत्न या सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेमार्फत केलेला आहे. ज्यावेळी युद्ध सुरू होतं त्यावेळी भारताच्या पूर्व सीमेवरती इंग्रजांच्या विरोधात लढाई करण्यासाठी जे प्रचंड सैन्य थांबलेलं होतं ते सैन्य आझाद हिंद सेनेचं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जे प्रचंड सैन्य पूर्व आग्नेय आशिया जो आहे की नाही तो भागातून येऊन या ब्रिटिशांच्या विरोधात लढा देण्यासाठी येऊन आपलं सैन्य थांबलेलं ते आझाद हिंद सेनेचं सैन्य होतं. आणि त्या आझाद हिंद सेनेचं कार्य काय आहे ते आपण आता इथं बघणार आहोत. त्याची स्थापना कशा प्रकारे झाली यासंबंधी माहिती आपण बघणार आहोत. सुभाषचंद्र बोस हे माहिती आहे तुम्हाला. सुभाषचंद्र बोस हे देखील राष्ट्रीय सभेतले जे नेते आहेत. राष्ट्रीय सभेमध्ये त्यांना महत्त्वपूर्ण स्थान होतं. ते 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते. आणि ज्यावेळी ते दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ते राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होतेच. आणि त्यावेळी त्यांचं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं जे मत मांडले होते त्यांची पद्धत वेगळी होती. महात्मा गांधींची पद्धत वेगळी आणि त्या सुभाषचंद्र बोस यांची पद्धत वेगळी. आणि या सुभाषचंद्र बोस यांनी कोणती पद्धत अवलंबली, त्यांच्या डोक्यात काय झालेलं होतं की या ब्रिटिशांना आजपर्यंत आपण विनंत्या अर्ज देऊन बघितलेला आहे, हे ब्रिटिश सरकार काय ऐकलेलं नाही आहे, भारतीयांना अजिबात किंमत दिलेली नाही. आता यांना एकच पद्धतीनं केलं पाहिजे, यांना एकाच पद्धतीनं आपण हाकलून जाऊ शकतो की ते युद्धाच्या मार्गाने. आणि सुभाषचंद्र बोस यांनी आज राष्ट्रीय सभेमध्ये आपलं मत मांडले की त्यांनी सांगितलंय की आता इंग्लंड काय झालेलं आहे, दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतलेला आहे. आणि अशा वेळी आपण फायदा म्हणजे या इंग्लंडच्या युद्धाचा फायदा आपण घेऊ शकतोय. आणि हे घेऊ शकतोय म्हणजे फायदा कसा घेणार आहोत आपण की या ठिकाणी आपण
युद्ध नीतीचा अवलंब करायचा आहे. तिथं भारताला आपण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्लंडच्या शत्रूंची मदत. इंग्लंड आता दुसऱ्या महायुद्धात गुंतलेला आहे. आता तो कोणाशी युद्ध सुरू आहे? जर्मनीशी वगैरे युद्ध सुरू आहे. आणि त्यामुळं आपल्याला काय करता येईल की जर्मनीची वगैरे शत्रू इंग्लंडच्या शत्रू राष्ट्रांची आपण मदत घेऊन काय करू शकतोय? युद्ध करून या इंग्रजांना इथून भारतातून हाकलून द्यायचं. म्हणजे युद्धजन्य परिस्थितीचा आपण फायदा घेऊया असं मत त्या सुभाषचंद्र बोस यांचा होता. पण हे मत या अनेक राष्ट्रीय सभेच्या ज्येष्ठ नेत्यांना हे सुभाष बाबूंचं मत पटलं नाही. त्यांनी त्याला विरोध केला आणि त्यामुळे शेवटी सुभाषचंद्र बोस आमच्या या पद्धतीला तुमचा जर विरोध असेल तर मी राष्ट्रीय सभेचा काय करतो? राजीनामा देतो. म्हणून ते काय केले? स्वतः राजीनामा दिले आणि तिथून ते बाहेर त्या राष्ट्रीय सभेतून ते बाहेर पडून परत ते आपले एक स्वतंत्र पक्ष स्थापन केलं. फॉरवर्ड ब्लॉक नावाचं एक पक्ष त्या सुभाष बाबूंनी स्थापन केलं आणि भारतीय जनतेला पेटवून उठवण्याचं काम, म्हणजे या आंदोलनाचं वेगळ्या स्वरूपानं आपण आंदोलन करूया, या आंदोलनासाठी सगळेजण सज्ज व्हा आणि अशा पद्धतीनं आपण आंदोलन करू, हे सगळं महत्त्व पटवून द्यायला या सुभाष बाबूंनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षामार्फत सुरू केलं. म्हणजे सुभाष बाबूंनी आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध म्हणजे काय केलेलं आहे? उठाव करण्याचं आव्हान भारतीय जनतेला देऊ लागले. ही बातमी या ब्रिटिश लोकांना कळाली. लगेच सुभाषचंद्र बोस यांना काय केलं? त्यांनी पकडलं आणि त्यांना नजरकैदेत बंदिवासात ठेवलं. सुभाष बाबूंनी बंदिवासात असताना त्यांनी काय केलं? प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली. मग आता सुभाष बाबूंची तब्येत हलाखीची झाल्यामुळं ब्रिटिश सरकारनं काय केलं? त्यांना बंदिवासातून मुक्त केलं आणि त्यांना त्यांच्याच घरामध्ये एक नजरकैदेत ठेवलं. त्यांच्या घराच्या बाजूला काय केलं? पोलिसांना तिथं तैनात केलं. आणि त्यातून सुभाषचंद्र बोस काय झाले? एवढे देशाभिमानी होते की शेवटी ते देशासाठी काहीही करणार होते, हे त्यांचा ठाम मत होता. आणि एकतर ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध करण्याची त्यांची भूमिका जी होती ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ते रातोरात वेषांतर करून ते काय झाले? त्या बंदिवासातून निसटले. आणि ते निसटले ते कुठे गेले? डायरेक्ट पाणबुडीच्या साहाय्यानं समुद्राच्या मार्गानं जर्मनीला जाऊन पोहोचले. कारण शत्रुपक्षाची मदत घ्यायची होती त्यांना. ब्रिटिश सरकारच्या विरोधातलं जे ब्रिटिशांच्या विरोधात जे युद्ध सुरू होतं जर्मनचं, त्यामध्ये या जर्मनीचा उपयोग आपणाला होणार आहे, जर्मनीचा फायदा आपणाला होणार आहे. जर्मनीकडून आपण काय करूया? या ब्रिटिशांना हाकलून काढूया. याची जर्मनीची मदत घेण्यासाठी म्हणून ती जर्मनीला पोचले आणि पाणबुडीच्या साहाय्यानं ते प्राणाची पर्वा न करता सागरी मार्गाने ते प्रवास करत गेले. आणि तिथं गेल्यानंतर सुभाष बाबू 1941 या जर्मनीमध्ये पोचले. आणि तिथं पोचल्यानंतर तिथं जाऊन त्यांनी आपल्या आपल्या भारतीयांचं एक फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली. आणि जर्मनीमध्ये जाऊन बर्लिन रेडिओवरून त्यांनी काय केलं? आपल्या भारतीय लोकांच्यासाठी सशस्त्र लढ्यासाठी प्रेरणा देणारी भाषणं तिथून ते बर्लिन रेडिओवरून करू लागले. म्हणजे अशा पद्धतीनं भारतीय लोकांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रेरणा मिळवून घेण्याच्या दृष्टीनं आव्हान त्यांनी केलेलं आहे. याच काळामध्ये मग आता ती युद्धात जर्मनी आता पूर्ण युद्धात गुंतलेला आहे. पण म्हणावं तसं सहकार्य या जर्मनीचं त्यावेळी हिटलर जर्मनीचा तो युद्धाचं नेतृत्व करत होता. पण हिटलर त्या युद्धामध्ये पूर्णपणे गुंतलेला असल्यामुळे सुभाषबाबूंच्याकडे युद्धात सगळे गुंतलेले आहेत. आणि त्यामुळे त्या सुभाषबाबूंच्याकडे त्यांनी काय केलं नाही? जास्त असं हे संमती दर्शवली नाही. आणि त्याच वेळी रास बिहारी बोस हे जपानमध्ये होते. हे देखील माहिती आहे तुम्हाला. याच्या मागच्या प्रकरणामध्ये आपण बघितलेलं पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये रास बिहारी बोस यांचं जे म्हणजे सुभाष बाबूंचं मत जसं आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, तसंच रास बिहारी बोस यांचं मत काय होतं? पहिल्या महायुद्धाच्या काळात होतं. आणि त्या पहिल्या महायुद्धाच्या काळात रास बिहारी बोस यांनी देखील असाच कट मांडलेला होता की इंग्लंड युद्धात गुंतलेला आहे आणि आपलंच सैन्य भारतीय सैन्य त्या छावणीत घुसून इंग्रजांच्या विरोधात युद्ध करायचं असं त्यांनी त्या आपल्या भारतीय सैनिकांना आपल्या बाजूने वळवून घेत होते. ही बातमी त्यांना इंग्रजांना सोगावं लागला. रास बिहारी बोस असं करू लागलेलं आहे. आणि त्यावेळी इंग्रजांनी काय केलं? त्यांच्या साथीदारांना पकडले. पण त्यातून रास बिहारी बोस निष्ठून गेले आणि 1915 पासून ते जपानमध्ये राहत होते. आणि तिथं जाऊन ते बसले नाही. तिथं देखील आपलं त्यांनी काय केलं होतं? देशभक्तीचं कार्य किंवा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टीनं काय काय प्रयत्न करता येईल त्या दृष्टीनं ते करत होते. आणि रास बिहारी बोस यांनी काय केलं? सुभाष बाबूंना जर्मनीतून त्यांना तिकडं बोलवून घेतलं आणि आझाद हिंद सेनेची स्थापना. आझाद हिंद सेनेची आता स्थापना कशी झाली ते आपण इथं बघणार आहोत. आता रास बिहारी बोस 1915 पासून जपानमध्ये राहत होते.
जपानमध्ये राहत असताना आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची एक संघटना त्या ठिकाणी स्थापन केली होती. आणि 1942च्या पूर्वार्धात जपाननं आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील बरेच प्रदेश जिंकून घेतलेले होते. आणि त्या प्रदेश जिंकून घेत असताना भारतीय सैनिकांना देखील त्यांनी काय केलं होतं, हजारो सैनिकांची पलटण एक त्या जपाननं आपल्या ताब्यात घेतलेलं होतं. आणि भारतीय सैनिक अधिकारी जपानच्या हाती लागलेले होते आणि युद्धबंदी केलेलं होतं त्यांच्यावरती. आणि त्यात रासबिहारी बोस तिथं पोहोचल्यानंतर एक पलटण या कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीनं रासबिहारी बोस यांनी काय केलं, एक आझाद हिंद सेना नावाची सेना, म्हणजे आपल्याच जवान होते ते, आपलेच देशाचे जवान होते, ज्या युद्धामध्ये युद्धबंदी झालेले ते, म्हणजे ज्यावेळी जपाननं भारतावर आक्रमण केलेलं होतं, इंग्रजांच्या ठाणी जिंकून गेलेले होते, त्यावेळी भारतीय सैनिक त्या लढ्यामध्ये होते. आणि ते सैनिक ताब्यात, म्हणजे युद्ध जपाननं जिंकल्यामुळं ते सैनिक ताब्यात घेतलेलं होतं. त्यांच्यावरती युद्धबंदी म्हणून त्यांच्या देशामध्ये त्यांना काय केलं होतं, तुरुंगात टाकलेलं होतं. आणि हे रासबिहारी बोस यांनी काय केलं, तिथं राहिलेले असल्यामुळं त्यांनी ते सैन्याचा ताबा, म्हणजे ती काय छावणी आहे किंवा एक पलटण आहे, ती पलटण जपान सरकारकडं विनंती करून ती पलटण आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी आझाद हिंद सेनेची स्थापना या रासबिहारी बोस यांनी स्थापन केली होती. आणि तिथून त्यांनी या रासबिहारी बोस यांचं वय म्हणजे म्हातारे झालेले होते, त्यामुळं त्याचं नेतृत्व करणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळं त्याच वेळी काय केलं होतं, सुभाषचंद्र बोस यांना बोलवून घेतलं होतं. आणि सुभाषचंद्र बोस यांना बोलवून घेतल्यानंतर आझाद हिंद सेनेचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलं. आणि सुभाषचंद्र बोस त्यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारले रासबिहारी बोस यांच्या सांगण्यानुसार. आणि 1943 ऑक्टोबरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषबाबूंनी त्या ठिकाणी केली. आझाद हिंद सरकार, आझाद हिंद सेना आणि आझाद हिंद सरकार. आझाद हिंद सेना रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेला आहे. आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषबाबूंनी केली. आणि या सरकार स्थापनेमध्ये शाहनवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबख्शसिंग धिल्ला, प्रेमकुमार सहगल इत्यादी प्रमुख सहकारी या सुभाषचंद्र बोस यांचे होते. आणि त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी यांच्या मदतीनं आझाद हिंद सरकार स्थापन केलं. आणि त्यातलं एक 2 पथक, एक महिलांचं पथक आणि एक पुरुषांचं पथक, सैन्याचं पथक तयार झालेलं होतं. आणि त्या महिला देखील त्या सैन्यामध्ये होत्या. आणि महिलांचं जे पथक होतं त्या पथकाचं नाव होतं राणी लक्ष्मीबाई पथक. आणि या राणी लक्ष्मीबाई पथकाचं प्रमुख नेतृत्वपद त्यावेळी कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे सोपवण्यात आलेलं होतं. आणि त्यावेळी जे पुरुषांचं जे पथकाचं प्रमुख होते ते स्वतः सुभाषचंद्र बोस होते. आणि त्यांनी तिथून पुढं आता या सैन्याच्या मदतीनं, आझाद हिंद सेनेच्या मदतीनं आता भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टीनं घोषणा केली. त्यांनी त्यावेळी भारतीय लोकांना उद्देशून त्यांनी काय केलेलं, घोषणा केली, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, असं म्हणत आवाहन करत त्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेमार्फत आपल्या कार्याची सुरुवात केलेली आहे. हे प्रकरण आपण इथंपर्यंत बघितलेलं आहोत. त्याच्यानंतर याचा पुढचा जो भाग आहे तो आपण नंतरच्या तासिकेला पाहणार आहोत.